सो टुडेज टॉपिक इज कॉन्टेक्स्ट एपीआय. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो काइंड ऑफ सिरियस आहे. पहिले आपण प्रॉब्लेम बघू, नंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघू. ठीक आहे. सो विल हेड टू अवर व्हिडिओ स्टुडिओ कोड. तसे सगळं बंद करू. क्लोज एव्हरीथिंग. ठीक आहे. अँड वी विल क्रिएट कॉन्टेक्स्ट, राईट? सो कॉन्टेक्स्ट क्लास वी नीड वन, तो वी नीड कॉन्टेक्स्ट क्लास. ओके, बिफोर कॉन्टेक्स्ट क्लास लेट अस सी द प्रॉब्लेम फर्स्ट. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की एक तुमच्याकडे आहे सगळ्या कंपोनंटचा पॅरेंट. ओ शिट. सगळ्या कंपोनंटचा पॅरेंट आहे, ज्याला तुम्ही सगळे ओळखतात. याचं नाव आहे ऍप कंपोनंट. ऍप डॉट टी एस एक्स बोलतात ना, तो ऍप कंपोनंट आहे हा. नेक्स्ट, आता बाकी सगळे जे आहेत ते याचे चाइल्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, मी एक ए कंपोनंट बनवला. त्याला कॉपी करू का जरा? एक मिनिट हा, मी जरा हे चित्र उद्या माझं काढून सांगतो मी प्रॉब्लेम काय आहे. कूल. तो लेट अस दिस इज कंपोनेंट ए, this is component B, this is component C, B चा child. Then we have component D, component E जो कि D चा child आहे, and component F जो कि E चा child आहे. आवाज जर कमी वाटत असेल तर इन्क्रीज करतो. तर ही हायरार्की आपल्या कंपोनंट्सची. इथे काय होतं, कंपोनंट, अरे यार, एक सेकंड. हाँ, कंपोनंट C is a child of B, component E is a child of D, component F is a child of component E. आणि सगळे कोणाचे चाइल्ड आहेत तर कंपोनंट ऍप कंपोनंटचे, सॉरी, कंपोनंट. शिट, एवढी मस्त लाईन ड्रॉ केली होती यार. हम्म. जाऊ दे, सोड. हम्म. तर हे सगळे कोणाचे चाइल्ड आहेत तर ऍप कंपोनंटचे चाइल्ड आहेत. ए, बी आणि सी हे डायरेक्ट चाइल्ड आहेत ऍप कंपोनंटचे. त्यानंतर कंपोनंट सी इज अ चाइल्ड ऑफ कंपोनंट बी, कंपोनंट ई इज अ चाइल्ड ऑफ कंपोनंट डी, कंपोनंट एफ इज अ चाइल्ड ऑफ कंपोनंट ई. आता मला सांगा, एखादी इनपुट, इफ आय वॉन्ट टू शेअर टू कंपोनंट ए, लेट अस से आय वॉन्ट टू शेअर, लेट अस से काय पास करू शकतो आपण, सुपर हिरोचं नाव पाठवायचं फक्त मला. सुपर हिरो. सुपर हिरो एक लेटेस्ट स्ट्रिंग आहे, ती मला पास करायची टू कंपोनंट ए. आता ऍप कंपोनंट इज द पॅरेंट ऑफ ए, सो मग डायरेक्टली असं पास करू शकतो. येस. आता आपण काय यूज केलं पाहिजे टू पास अ व्हॅल्यू फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड? व्हॉट शुड वी यूज? उत्तर पाहिजे. युझिंग व्हॉट वी कॅन पास अ व्हॅल्यू फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड. लवकर लवकर उत्तर द्या पटकन. तर फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड जर आपल्याला डेटा पास करायचा आहे तर वी यूज प्रॉप्स. आता मला सांगा, मला
हीच सुपर हिरो नावाची प्रॉपर्टी पास करायची टू कंपोनंट सी, तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? कम्युनिकेशन कंपोनेंट समथिंग. समथिंग नाही, कंपोनंट कम्युनिकेशन. हा हा हा, सॉरी सॉरी. कंपोनेंट कम्युनिकेशन करून आपण चाइल्ड थ्रू पॅरेंट डेटा ट्रान्सफर करू शकतो. पॅरेंट टू चाइल्ड करायचे मला, चाइल्ड टू पॅरेंट नाही करायचंय. अ, हा तेच पॅरेंट टू चाइल्ड. हा, कसं करणार? काय यूज करणार त्याच्यामध्ये? अगेन प्रॉप्स. येस. पण आता मला पास करायचा डेटा फ्रॉम ऍप कंपोनंट टू कंपोनंट सी. फ्रॉम ऍप कंपोनंट टू कंपोनंट सी, तर डायरेक्टली ऍप कंपोनंटचा चाइल्ड सी नाहीये, तर कसा करणार? मध्ये बी कंपोनंट येतो. बोला. सी ऍप कंपोनंट डेटा पास करेल. आय जस्ट कॉपी दिस. ओ सॉरी. ऍप कंपोनंट जो आहे तो डेटा पास करेल टू बी, आणि बी तो सेम डेटा पास करेल टू सी. पॉसिबल आहे. ऍप कंपोनंटचा चाइल्ड कोण आहे? बी, तर त्याच्या प्रॉप्स मध्ये तो डेटा पाठवेल. आणि बीचा चाइल्ड कोण आहे? सी, तर बी ऍज अ प्रॉप्स परत सी ला डेटा पाठवू शकतो. आता हे पॉसिबल आहे की नाहीये? आहे पॉसिबल आहे सर. येस. आता मला सांगा, हाच आता जर ठीक आहे एक कंपोनंट मध्ये होता, सो तेवढा काही इश्यू नाही आला. पण मला सांगा, आता हेच गोष्ट मला जर ऍप कंपोनंट पासून कंपोनंट एफ ला पाठवायची तर काय करावं लागेल? अगेन फ्रॉम ऍप कंपोनंट टू कंपोनंट डी, च्या डी च्या प्रॉप्स मध्ये, फ्रॉम डी टू ई च्या प्रॉप्स मध्ये, आणि ई टू एफ, अँड ऍट द एंड एफ कडे तो डेटा अवेलेबल होईल मग. ठीक आहे. गरज कोणाकोणाला होती? ए, सी आणि एफ. बरोबर. पण युजिंग प्रॉप्स काय झाले? ए ने बी ला पाठवलं तर बी मध्ये पण तो डेटा आहे. ए ने डी ला पाठवलं तर डी मध्ये पण डेटा आहे. आणि डी ने ई ला पाठवलं तर ई कडे पण तो डेटा आहे. तरी गरज नसताना, म्हणजे बी, डी आणि ई या तीन कंपाऊंडला गरज नसताना पण तो डेटा पास करावा लागतो आपल्याला. आपल्याला काय करायचं होतं? फ्रॉम ऍप कंपोनंट टू ए, सी आणि एफ ला पाठवत होता. तरी पण बी, डी आणि ई ला डेटा आपल्याला पास करायची गरज आहे, जर आपण प्रॉप्सने डेटा पाठवतोय तर. या प्रॉब्लेमला बोलतात प्रॉप ड्रिलिंग. ठीक आहे. आपण आता याच्या आतापर्यंत आपण जे बोललो ना, त्याला बोलतात प्रॉप ड्रिलिंग. प्रॉप ड्रिलिंग. ठीक आहे. तो दिस इज अ प्रॉब्लेम. हर्षा, शांत ठिकाणी जाऊन बस एखादी. हो. ठीक आहे. तर हे आहे प्रॉप ड्रिलिंग, ज्यामध्ये जो टॉप लेवलचा कंपोनंट आहे त्याला जर डेटा पाठवत असेल टू दी लोएस्ट नोड, किंवा याला लिफ नोड बोलतात, अशा जर ठिकाणी डेटा पाठवत असेल तर त्याला प्रत्येक कंपोनंट मध्ये तो म्हणजे टॉप लेवल कंपोनंट आणि मोस्ट बॉटम लेवल कंपोनंटच्या मध्ये जेवढे कंपोनंट असतील सगळ्यांना डेटा पास करावा लागेल थ्रू प्रॉप्स, विच इज नॉट गुड. ठीक आहे. सो ह्याचा सोल्युशन म्हणजे कॉन्टेक्स्ट एपीआय. ठीक आहे. सो लेट अस गो बॅक टू VS कोड, सॉरी नोटपॅड. प्रॉब्लेम काय? तर इफ वी वॉन्ट, ओ शिट, हा, टू पास द डेटा फ्रॉम द टॉप मोस्ट कंपोनेंट in the hierarchy to the, oh, एक मिनट.
to the bottommost component in the hierarchy, we have to pass the data using props. ठीक आहे, हे झालं त्याचं मुद्दा क्रमांक एक. एकच सेकंड. ठीक आहे. अँड दिस प्रॉब्लेम of passing props to all the components in between is called as prop drilling. ठीक आहे. वेदिकाचा माईक कसा काय बंद झाला? तर ते बाहेर नॉईस होतं म्हणून. नाही नाही, शांत ठिकाणी जाऊन बसायचं मग. हो सर, ठीक आहे. Hmm. The problem का if you want to pass data from the topmost component in the hierarchy to the bottommost component in the hierarchy, म्हणजे हायरार्कीच्या टॉपमोस्ट कंपोनंट पासून जर बॉटममोस्ट कंपोनंट पर्यंत मला डेटा पाठवायचा असेल तर मला काय करावं लागेल? प्रॉप ड्रिलिंग करावं लागेल. ठीक आहे. अँड द सोल्युशन फॉर दिस problem is prop drilling. Sorry, context API. Sorry. Context API. आता context API comes from the React component किंवा React class itself. ठीक आहे. तर आपल्याला 3 स्टेप मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. फर्स्ट स्टेप इज क्रिएटिंग किंवा क्रिएट द कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. प्रोव्हाइड द डेटा. अँड थर्ड वन इज consume the data. ठीक आहे. क्रिएट अ कॉन्टेक्स्ट, प्रोव्हाइड द डेटा, कंझ्युम द डेटा. ठीक आहे. 3 स्टेप मध्ये आन्सर काढायचं म्हणजे आपल्याला आपलं सोल्युशन भेटणार आहे. सो लेट अस गेट बॅक टू आपले कंपोनेंट्स. एक काम करूया, हुक्स मध्ये आपण एक नवीन फोल्डर बनवू विच वुड बी कॉन्टेक्स्ट API. सॉरी. आता या कॉन्टेक्स्ट API मध्ये आपण A component dot tsx, B component B dot tsx, C component, oh sorry, C dot tsx, D component D dot tsx, E component E dot tsx. E छोटा लगा. आणि F dot tsx. हे 5 कंपोनंट आपण बनवले होते. ठीक आहे. इथे आपण काय करू आणि एक काम करू, हे सगळे कंपोनंट ना क्लास कंपोनंट बनवू. ठीक आहे. इथे आपण काय करू, प्रॉप्स मध्ये येणारा जो का डेटा आहे तो पास करू डायरेक्टली इथे प्रिंट करू. सो प्रॉप्स मध्ये येणार आहे सुपर हिरो, should be of type string. हा क्लास कंपोनेंट आहे ना? हाँ यस. सुपर हिरो ते प्रॉप्स नाही का, दिस डॉट प्रॉप्स डॉट सुपर हिरो. सेम थिंग विथ बी. आता बघा, आपल्या पेंटिंग नुसार ऍप कंपोनेंटचा डायरेक्ट चाइल्ड कोण असणार आहे? तर ए कंपोनेंट. सो आपल्या ऍप कंपोनेंट मध्ये आपण ए ला घेऊन टाकू. वेर इज ऍप कंपोनेंट? ऍप कंपोनेंट मध्ये ए कंपोनेंट, राईट? ए कंपोनेंट. आणि त्याला प्रॉप्स पास करू सुपर हिरो, which will be let us say Iron Man.
आणि बघा, एक हा इश्यू आय गेस श्रुतिकाला आला होता, आय एम नॉट शुअर, की या फाईल ब्लँक होत्या आणि त्याच्यामुळे एरर यायचा. हा असा, ठीक आहे, हा वाला आयसोलेटेड मॉड्यूल हे ते एक्सपोर्ट करा. तर सिंपल काय करायचं, आपला बेसिक जो कोड आहे तो लिहून ठेवायचा. अदरवाईज जर नसेल तुम्हाला कोड लिहायचा पूर्ण क्लास कंपोनंटचा, तर एक्सपोर्ट तर लिहायचा ऍटलिस्ट. एक्सपोर्ट आणि एम्प्टी दिस कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, आपल्याला पण सगळं करायचंय, सो विल डू दिस. इथे पण RCE, डी मध्ये पण RCE, ई मध्ये पण RCE, हो सॉरी नॉट RCE, एफ मध्ये पण. ठीक आहे, आता इश्यू नाही येणार. पुढे गेला आउटपुट, हे बघा. आता आपण काय केलं होतं, ए कंपोनंटला डायरेक्टली पास केला, राईट. इथे आपण लिहू शकतो ए कंपोनंट आयरन मॅन, ए कंपोनंट, हा ए कंपोनंट. कूल. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू हायरार्की, ए चा चाइल्ड कोण आहे, तर बी पण आहे. तर ए चा चाइल्ड व्हेर इज, सॉरी नॉट ए चा चाइल्ड, ऍप कंपोनंटचा चाइल्ड बी आहे. इथे पण मी त्याला कॉपी पेस्ट करतो आणि फक्त बी घेतो इथे. बी कंपोनंट त्याला इम्पोर्ट पण करायचं आहे, ठीक आहे. हा, याला अजून सुपर हिरो दिलं नाही आपण, सो विल पास प्रॉप्स, की एक सुपर हिरो आला पाहिजे ऑफ टाइप स्ट्रिंग. कर माईक बंद करा चला. ठीक आहे, तर ऍप कंपोनंटचा डायरेक्ट चाइल्ड कोण, तर बी. ठीक आहे, पण आपल्याला बी ला, म्हणजे बी मध्ये सुपर हिरोची गरजच नाही. आपल्याला गरज कशाची आहे, सी. सो व्हॉट वी विल डू इज रिमूव्ह दिस अँड सी कंपोनंटला ऍज अ चाइल्ड इथे आपण यूज करू. बघा, ऍप कंपोनंटचा चाइल्ड ए आणि बी. ठीक आहे, ए मध्ये काहीच नाही, फक्त आपण प्रिंट केले डायरेक्टली. बी मध्ये आपण काय केलं, सी ला घेतलेलं आहे. सी मध्ये आपण एक कोड लिहू की आपला जो प्रॉप आहे तो आला पाहिजे, तो असायला पाहिजे ऑफ टाइप, सॉरी, तो असायला पाहिजे सुपर हिरो, हिरो ऑफ टाइप स्ट्रिंग. आता इथे पण आपल्याला काय करावं लागेल, सुपर हिरो पास करावं लागेल. सुपर हिरो कसा पास करायचा, धिस डॉट प्रॉप्स डॉट सुपर हिरो. म्हणजे जो सुपर हिरो आला फ्रॉम द ऍप कंपोनंट, तो ऍज इट इज पास करायला टू चाइल्ड सी. ठीक आहे, केला. सेम गोज विथ DE अँड F. तर जसं जसं आपण ऍप कंपोनंट मध्ये ए आणि बी घेतलं होतं, तसंच आपण आता इथे डी पण घेऊया. सॉरी, डी. ठीक आहे, डी ला सुपर हिरोची गरज नाही असं बोलतो आता, तर ऍज ऑफ नव्हतो. बिफोर दॅट एक काम करू, एफ ला तर गरज आहे सुपर हिरोची. सो सुपर हिरो, अरे ब्रॅकेट घ्यायला पाहिजे होते, ऑफ टाइप स्ट्रिंग. ठीक आहे, आणि इथे एफ कंपोनंट दिस डॉट प्रॉप्स डॉट सुपर हिरो. आता एफ इज द चाइल्ड ऑफ सी, इथे बघा, एफ इज द चाइल्ड ऑफ ई. तर ई मध्ये आपण काय करू, एफ ला यूज करू, एफ अँड दिस. एफ ला इम्पोर्ट करायचं आणि त्याला काय पास करावं लागेल बघा. तो काय बोलतो की मला सुपर हिरो पाहिजे, सुपर हिरो इज डिक्लेअर्ड हिअर, सॉरी, सुपर हिरो. आता हा कोण सुपर हिरो असणार आहे, जो की याला प्रॉप मध्ये भेटला. आय नो लेंदी होत चालले, बोर झाला असेल, बट प्रॉब्लेम समजासाठी हे करावं लागेल. सुपर हिरो, होरो झालं ते, सॉरी, ऑफ टाइप स्ट्रिंग. आणि जे आलं तेच ऍज इट इज पास करायचं, सुपर हिरो. अँड आता ई कोणाचा चाइल्ड आहे, ई इज द चाइल्ड ऑफ डी. अगेन डी मध्ये पण सेम चेंजेस करावे लागतील.
Oh, sorry, we don't need this, right? Import it and it will need a superhero prop. जो कि असेल this dot prop dot superhero. That's it. आणि आपल्याला D ला तो superhero पास करावा लागेल from component this. ओके, आपण आता superhero चे नाव चेंज करू. Let us say Batman, Thor. सो आपण काय केलं आता, ऍप कंपोनंट मधून एक सुपर हिरो पास केला ए ला, विच इज आयरन मॅन. मला सी ला सुपर हिरो पास करायचा होता, विच इज बॅटमॅन. तर तो सुपर हिरो मी फ्रॉम ऍप कंपोनंट टू बी, बी कंपोनंट टू सी कंपोनंट. ठीक आहे. आणि एफ ला पास करायचं होतं थॉर. तर ए ऍप कंपोनंट टू डी कंपोनंट, डी कंपोनंट टू ई कंपोनंट, ई कंपोनंट टू एफ कंपोनंट. असे कंपोनंट वाईज प्रॉप डिलीट करत 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 आपण गेलेलो आहे. ठीक आहे. आणि ऍट द एंड जर आपण त्याचं आउटपुट बघितलं तर वी शुड गेट समथिंग लाईक दिस. सी मध्ये आपण प्रिंट नाही केलं. ओके शुअर, वी विल प्रिंट इट. सी कंपोनंट आणि इथे this डॉट प्रॉप्स डॉट सुपर हिरो. तर दिस इज अवर फायनल आउटपुट. पण हे फायनल आउटपुट आणण्यासाठी मला मला अननेसेसरी 3 कंपोनंटला डेटा पास करावा लागला, ज्याची गरज नव्हती मला. आणि हा रिअल लाईफ सिनॅरिओ आहे, असं होत होतं पहिले बिफोर कॉन्टेक्स्ट एपीआय. तर याचं सोल्युशन काय आहे, आपलं कॉन्टेक्स्ट एपीआय. ठीक आहे. सो विल डू दॅट. पहिली गोष्ट, कॉन्टेक्स्ट एपीआय किंवा कॉन्टेक्स्ट म्हणा, हे त्या कंपोनंट मध्ये क्रिएट करायचं, नॉट क्रिएट, यूज करावं लागेल आपल्याला. सो वन थिंग वी विल डू इज वी विल क्रिएट अ फाईल. ठीक आहे. इथे याचं नाव असेल सुपर हिरो कॉन्टेक्स्ट डॉट टी एस फाईल. टी एस करावं लागेल, टी एस एक्स करावं लागेल, आय एम नॉट शुअर. आज आपण टी एस करतो. लेट अस सी. इम्पोर्ट, आय एम नॉट शुअर, करावं तर लागेल मे बी. रिॲक्ट, वेट, फ्रॉम रिॲक्ट. आता रिॲक्ट मधूनच मला कॉन्टेक्स्ट क्रिएट करायचा आहे. तर कॉन्स्ट 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 सुपर हिरो कॉन्टेक्स्ट इज इक्वल टू react dot create context. So this is how we create a context, and there is an error, expected one argument but got 0. It सर needs a टीएस default value. घेतले. Yes, sorry. टीएस घेतलंय तिथे फाईलला. टीएस हा, एक्स नाही. ठीक आहे ठीक आहे, बघतो मी जरा ते टी एक्स एक्स टी एस एक्स मध्ये मी जरा कन्फ्युज आहे. लेट सी. आजपासून टी एस एस ठीक आहे, गरज पडते टी एस एक्स करून टाकू. ठीक आहे. सो व्हॉट आय नीड इज रिॲक्ट डॉट क्रिएट कॉन्टेक्स्ट. आता या क्रिएट कॉन्टेक्स्ट मध्ये ना एक गोष्ट आहे, याला एक डिफॉल्ट आर्ग्युमेंट एक्सपेक्टेड आहे. सी एक्सपेक्टेड वन आर्ग्युमेंट बट गॉट 0 अँड आर्ग्युमेंट फॉर डिफॉल्ट व्हॅल्यू वॉज नॉट प्रोव्हाइडेड. तर डिफॉल्ट व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करू की जर कोणीच नसला तर कोण असेल, लेट्स से कॅप्टन मार्वल. कॅप्टन मार्वल सुपर हिरो नाही, सुपर हिरो झाली. ठीक आहे, थांबा. कॅप्टन अमेरिका चलो. कॅप्टन अमेरिका. ठीक आहे. आता आपण कॉन्टेक्स्ट क्रिएट केला. ठीक आहे. क्रिएटिंग दी कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. सो आपण 3 मुद्दे ठरवले होते. फर्स्ट वन इज क्रिएट द कॉन्टेक्स्ट, देन क्रिएट प्रोवाइड द डेटा, और लेट अस से क्रिएट अ प्रोवाइडर. ठीक है. क्रिएट, ओ माय गॉड, क्रिएट दी प्रोवाइडर. आणि इथे ओके, वेट, क्रिएट अ प्रोवाइडर टू प्रोवाइड द कॉन्टेक्स्ट. आता इथे तुम्ही कॉन्टेक्स्ट कॉन्टेक्स्ट शब्द ऐकून बोर झाला असाल मे बी. कंझ्युम द प्रोवाइडेड कॉन्टेक्स्ट किंवा डेटा म्हणा, चला याला, टू प्रोवाइड द डेटा. ठीक आहे.
क्रिएट अ कॉन्टेक्स्ट, त्यानंतर क्रिएट अ प्रोव्हायडर टू प्रोव्हाइड द डेटा आणि कन्झ्युम द प्रोव्हाइडेड डेटा. सो क्रिएट अ कंझ्युमर टू कंझ्युम द प्रोव्हाइडेड डेटा. 3 स्टेप्स. एक तर झाला क्रिएटिंग द प्रोव्हायडर. ठीक आहे. नाव हाऊ टू क्रिएट अ प्रोव्हायडर. बघा आता हे कॉन्टेक्स्ट आपण जो क्रिएट केला सुपर हिरो कॉन्टेक्स्ट, त्याच्या थ्रूच आपण प्रोव्हायडर आणि कंझ्युमर ठरवू. सो कॉन्स्ट सुपर हिरो प्रोव्हायडर कोण असेल तर सुपर हिरो कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हायडर असेल. ठीक आहे. व्हेरी सिंपल. क्रिएटिंग द कंझ्युमर. कसं लिहायचं? कॉन्स्ट सुपर हिरो कंझ्युमर इक्वल टू सुपर हिरो कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट केलं करे सुपर हिरो कॉन्टेक्स्ट डॉट कंझ्युमर अँड दॅट्स इट. आता या 3 गोष्टी आपल्याला काय करायचं? एक्सपोर्ट करायचे आहे. फॉर एक्सपोर्टिंग कसं करतो आपण? एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि एका ऑब्जेक्ट मध्ये आपण त्याला प्रोव्हाइड हे करू सुपर हिरो कॉन्टेक्स्ट पहिले तर, नंतर वी नीड सुपर हिरो, ओ माय गॉड सायपर, सुपर हिरो प्रोव्हायडर अँड सुपर हिरो कंझ्युमर. सॉरी, या 3 गोष्टी आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे, एक्सपोर्ट केलेल्या आहे. आता हे आपण इम्पोर्ट करू शकतो फ्रॉम एनी मॉड्यूल. सो इन ऍप कंपोनेंट बघा, आता प्रोव्हायडर कोण असेल तर प्रोव्हायडर असेल आपला टॉप लेवलचा कंपोनंट. तर टॉप लेवलचा कंपोनंट कोण आहे? ऍप डॉट TSX. आता प्रोव्हायडर कोण असतो? जो प्रोव्हाइड करतो डेटाला. बरोबर. लेटेस्ट से इन दिस केस मला एकच जो आहे हा आयरन मॅनच सगळ्यांना पास करायचा आहे असा. ओ शिट. ठीक आहे. सेम डेटा लास्ट टाइम आपण एक एक सिम आय मीन डिफरंट टाइप ऑफ डेटा पास केला होता, आपण आता सेम डेटा पास करतोय. सो एकच डेटा आहे जो सगळीकडे मला पास करायचा आहे. सो वी विल नीड अ प्रोव्हायडर. सो प्रोव्हायडर कोण असेल? युजर, नॉट युजर, सुपर हिरो. सुपर हिरो प्रोव्हायडर. त्याला ओके मे बी इम्पोर्ट पहिले करून घेतो. थांबा. इम्पोर्ट, अरे इम्पोर्ट समथिंग फ्रॉम. आता कुठून घ्यायचं त्याला? ऍप डॉट TSX च्या बाजूला इथे कंपोनंट्स मध्ये, त्याच्यानंतर बुक्स मध्ये, त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट API मध्ये सुपर हिरो कॉन्टेक्स्ट फाईल आहे, तिला इम्पोर्ट करायचं. त्याच्यामधून काय इम्पोर्ट करायचं आपल्याला? वी नीड प्रोव्हायडर सुपर हिरो फक्त कॉन्टेक्स्ट. वी नीड प्रोव्हायडर ॲज वेल, राईट? लेट मी चेक. आय गेस त्याला TSX करावं लागेल, बट इम्पोर्ट स्टार ॲज सुपर हिरो. ठीक आहे. अँड नो बट वी कॅन वी डू दिस? नो, त्याला TSX पाहिजे आय गेस. लेट मी रिमूव्ह दिस लाईन. We will rename it as TSX. Oh shit, काय झालं? Help. TSX. Okay, now to the React file. आता त्याने आपल्याला इम्पोर्ट करायला दिलं पाहिजे. फ्रॉम नाही, फ्रॉम तर लागेल आपल्याला.
import something from super, हाँ yes, we need this provider. Okay, काय बोलतात हे? Provider declared but was never used. Module has no export. Okay. Default export, right? So we don't need curly bracket. All right. So now बघा काय केलं आपण पहिले सुपर हिरो कॉन्टेक्स्ट डॉट टी एस एक्स फाईल, हा डॉट टी एस एक्स. इथे कॉन्टेक्स्ट बनवला, प्रोव्हायडर बनवला आणि कंझ्युमर बनवला. ठीक आहे. ऍप डॉट टी एस एक्स मध्ये आपण काय करतो, विल यूज द प्रोव्हायडर. प्रोव्हायडर पहिला आपण इम्पोर्ट केलं. इथे सुपर हिरो प्रोव्हायडर आणि त्याच्यामध्ये आपण रॅप करू हे सगळं. आणि आपल्याला व्हॅल्यू द्यावं लागेल त्याला. व्हॅल्यू काय असेल आपला आयरन मॅन. नाउ लेट मी चेक काय बोलतो हा. सुपर हिरो कॅनॉट बी यूज जस्टिस कंपोनेंट. इट्स टाइप व्हॅल्यू. ठीक आहे, लेट अस सी ऑन चॅट जीपीटी नाउ. असंही थोडा वेळ चाललाय. लेट अस गो फॉर चॅट जीपीटी. I don't have any Sharam Laj to use ChatGPT. Uh, Context API in React. Okay, we need a provider, consumer, and so on. Text.provider. Where is my context? Dot create contact. Provider, this value. Do we need class for that? I don't think so. Consumer तर ठीक आहे, but what about provider? My provider तर use केली यांनी. My context dot provider dot value equal to this. It's a proper children. But we don't need this, right? This is my provider. थोडासा किचकट दिले यांनी. थांबा, we'll try to solve this problem. त्याचं काय म्हणणं आहे की we have passed. अरे थांब ना बाबा. JSX element type superhero provider does not have any construct or call signatures. Superhero providers cannot be used as JSX component. Its type context of type string. Superhero provider. Really? This is the फायदे of not using class component. Wait. Let me check in my notes if I have that. यूज तसंच करतात त्याला. Did I miss something? डिफॉल्ट एक्सपोर्टचा तर काय फरक पडला नाही पाहिजे. आणि तिथे नीड दिस. ओ माय गॉड, डिफॉल्टचा एवढा फरक पडतो. ठीक आहे. सो डिफॉल्टचा त्याला फरक पडत होता की आय डोंट नो एवढा काय फरक पडला. बट स्टील मग हे इथे केल्यापेक्षा असं की केल्यापेक्षा इथंच डायरेक्ट त्याला एक्सपोर्ट केलं आय डोंट थिंक बरं पडेल जरा. एक्सपोर्ट कॉन्स्ट अरे नॉट एक्सपर्ट एक्सपोर्ट. एक्सपोर्ट and export. So this is much better.
So we need a provider and we need to pass value. ठीक आहे, आता आपल्याला या सगळ्यांना प्रॉप्स पास करायची गरज नाही, सो सगळ्यांमधून आपल्याला प्रॉप्स काढावं लागेल. व्हेरी टेडियस टास्क, बट स्टिल. We don't need this, we don't need this. Argument list cannot be empty. We remove the argument list then. Again, from B, C, E, and D, everything we will change. C मध्ये थोडासा त्रास होईल हे सगळं रिमूव्ह करताना. इथे काय नाही, डी कुठे आपला, डी 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 मधून रिमूव्ह. ई मधून पण आपल्याला प्रॉप्स काढावे लागतील, तर तो डी मधला एरर ऑटोमॅटिक गायब होईल. आणि ऍट द एंड एफ मधून पण काढावं लागेल, तेव्हा तो जाईल. फायनली सगळे आपण प्रॉप्स वगैरे रिमूव्ह केलेले आहेत. डू वी स्टिल हॅव एनी एरर्स? डी सुपर हिरो, वेर इट इज. ओ app.tsx. तर आता याची आपल्याला गरज नाहीये. आता आपल्याला जिथे जिथे वाटतं की आपल्याला ते कन्झ्युम करायचं आहे, फॉर एक्झाम्पल ए कंपोनंट मध्ये सी, ऍज पर हायरार्की ए कंपोनंटला गरज आहे, सी ला गरज आहे, एफ ला गरज आहे. काम करतो इथे जरा पेंट करतो आपण. ए ला गरज आहे, सी ला गरज आहे, एफ ला गरज आहे. त्या तीन मध्ये आपल्याला प्रिंट करायचं ते. सो ए मस्ट बी अवर कन्झ्युमर इथे यायचंय, आणि थोडासा आपल्याला सिंटॅक्स चेंज करावा लागेल. आपण जसं डायरेक्टली कन्झ्युम कन्झ्युम जसं आपण प्रोव्हाइड केलं होतं तसं आपल्याला कन्झ्युम करावं लागेल. कन्झ्युम करताना इथे रेंडर मेथड मध्ये रिटर्न मध्ये इथे युजर, अरे यार मी युजर युजर का लिहितोय, सुपर हिरो कन्झ्युमर and we'll do this. सी, आता सुपर हिरो कन्झ्युमर जो आहे तो रिटर्न करतो एक फंक्शन, म्हणजे त्याच्या आत आपल्याला फंक्शन लिहावं लागतं, आणि तो जो फंक्शन आहे तो काहीतरी रिटर्न करतो ऍट द एंड. सो टू राईट द फंक्शन वी नीड कर्ली ब्रॅकेट्स, अँड इन दिस कर्ली ब्रॅकेट एक काम करतो, रिमूव्ह करतो, नंतर बघू आपल्याला काय लिहायचंय. ठीक आहे, आता कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला एक फंक्शन बनवायचं आहे. द फंक्शन वुड बी दिस एरो फंक्शन. सॉरी. आता आपल्याला मला सांगा, app.tsx मधून आपण काय व्हॅल्यू पास केली, आयरन मॅन. तो काय असायला पाहिजे, सुपर हिरो असायला पाहिजे, राईट. सुपर हिरो आला आपल्याला भेटला, म्हणजे ती जी व्हॅल्यू पास केली ती सुपर हिरो आपल्याला इथे मिळाली. आणि आपण आता काय करतो, रिटर्न एक JSX, रिटर्न JSX लाईक दिस, डिव डिव बंद. आणि जी व्हॅल्यू भेटली आहे आपल्याला आता ती जशी यूज करायची तशी आपण करू शकतो, जसं आपण पहिले केलेलं आहे, ए कंपोनंट आणि सुपर हिरो. ओ सुपर हिरो बघा काय केलं आपण, विल रिपीट. ए कंपोनंट मध्ये प्रोव्हायडर यूज केलेला आहे, प्रोव्हायडर मध्ये ए बी आणि डी हे तीन कंपोनेंट्स रॅप केलेले आहेत, आणि प्रोव्हायडरने काय पास केलं व्हॅल्यू, आयरन मॅन विच इज अ सुपर हिरो. ए कंपोनंट मध्ये आपण काय केलं, त्याला कन्झ्युम केलं. कसं कन्झ्युम केलं, युजिंग सुपर हिरो कन्झ्युमर. ठीक आहे, आपल्याला मिळालं एक व्हॅल्यू विच इज अवर सुपर हिरो. आपण तोच रिटर्न केला एक डिव, म्हणजे JSX रिटर्न करायची गरज आपल्याला. कन्झ्युमर मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन लिहायचा आहे जो की रिटर्न करतो JSX. ठीक आहे, त्या फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये आपल्याला काय मिळतं, ती व्हॅल्यू जी आपण प्रोव्हायडर मध्ये ठेवलेली आहे ती. तर इथे जी व्हॅल्यू येते ह्या
फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये ही कुठली असणार आहे, तर ही व्हॅल्यू असणार आहे आयरन मॅन म्हणून. ठीक आहे, विच रिटर्न्स दिस अँड दिस. आता चला बरं, ए साठी तर ठीक होतं कारण ए डायरेक्ट चाइल्ड आहे. सेम आता बी चा चाइल्ड तर सी आहे आणि सी मध्ये मला यूज करायचंय, सो इथे पण काय करायचंय, एक सेकंड, इथे मी जरा शॉर्टकट लिहितो आता. सुपर हिरो कंझ्युमर ला कॉल करा लाईक दिस, अँड पहिले तर जेवढं रिटर्न मध्ये काय जे असेल ते रॅप करायचंय पूर्ण. आता रॅप केल्यानंतर काय करायचंय, आपल्याला फंक्शन लिहायचंय. सो फंक्शनची स्टार्टिंग म्हणजे फंक्शन कशा आत लिहितो आपण, तर कर्ली ब्रॅकेटच्या आत लिहितो. आपल्याला मिळेल एक सुपर हिरो, जो की स्पेलिंग चुकलं का, रिटर्न TURN विच रिटर्न्स JSX. आता रिटर्न आपण नाही लिहिलं तरी पण चालेल. आणि ते सुपर हिरो सी मध्ये, लेटेस्ट सी द आउटपुट फर्स्ट. बघा ए ला पण आला आणि सी ला पण आला. नॉट लेटेस्ट सी अबाउट एफ. आता मी डी मध्ये काही व्हॅल्यू प्रॉप्स पास नाही केले बघा, म्हणजे तसं तर कुठेच नाही केले. ए बी आणि डी मध्ये कुठेच नाही पास केले. त्याच्यामध्ये ई ला पण नाही केले आणि ऍट द एंड एफ ला पण नाही केलेले. स्टील इथे आपण काय करू, अगेन लेट्स डू सम शॉर्टकट्स. सुपर हिरो हे मी पद्धत बदलतो प्रत्येक वेळेला. आय डोंट नो, आय एम सो हॅबिच्युअल टू इट. सुपर हिरो कंझ्युमर असेल हा. ठीक आहे, अँड वी विल यूज द सुपर हिरो हिअर. दॅट्स इट. आणि आता एफ ला पण तो सुपर हिरो मिळायला पाहिजे बघा. विदाउट प्रॉप ड्रिलिंग वी कॅन हॅव our value passing from the topmost component in the hierarchy to the bottommost component in the hierarchy using context API. तर आतापर्यंत आपण जो काही कोड लिहिला आहे तो सगळा फॉलो करतो अंडर कॅटेगरी कॉल्ड एज कॉन्टेक्स्ट API. ठीक आहे, अगेन लेटेस्ट रिवाइज एव्हरीथिंग. आपण काय केलं, जिथे जेवढे सगळे प्रॉप्स होते तेवढे सगळे रिमूव्ह केले, त्याची गरजच नाही. नेक्स्ट आपण एक फाईल बनवली विच इज सुपर हिरो कॉन्टेक्स्ट डॉट TSX फाईल. इथे आपण कॉन्टेक्स्ट क्रिएट केला, प्रोव्हायडर क्रिएट केला आणि कंझ्युमर क्रिएट केला. ठीक आहे, प्रोव्हायडर प्रोव्हायडर एक तर असेल टॉप लेवलच्या कंपोनंट मध्ये, कारण तो सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो व्हॅल्यू. आणि ह्याच्या अंडर जेवढे पण कंपोनंट्स आहेत त्याच कंपोनंटला फक्त तो जो डेटा आहे तो पास होईल. जर मी डी ला बाहेर काढलं आणि इफ आय ट्राय टू प्रिंट, की इथे बघा आता काय आलं, कॅप्टन अमेरिका आलं. त्याचं पण एक कारण आहे, बट वेट. तर मी ज्या ज्या कंपोनंटला रॅप करतो इनसाइड दिस सुपर हिरो प्रोव्हायडर, त्यांना त्यांना ती व्हॅल्यू मिळते जी मी आता इथे इथून पास केलेली आहे. ठीक आहे, तर ए ला पण मिळाली ती, बी ला पण मिळाली, सी ला पण मिळाली, DEF सगळ्यांना मिळाली ती व्हॅल्यू. फक्त कंझ्युम करताना कसं कंझ्युम करायचं, तर आपल्याला रिटर्न जे आहे आपलं स्टेटमेंट त्याच्या आत आपल्याला कंझ्युमर घ्यायचा आहे. कुठला कंझ्युमर, जो आपण तिथून एक्सपोर्ट केला होता, सुपर हिरो कंझ्युमर. एका प्रोव्हायडरनी एकच व्हॅल्यू पास करायची असते. ठीक आहे, एक कॉम्पोनंट, सॉरी एक प्रोव्हायडर, एक व्हॅल्यू, आणि ती एकच व्हॅल्यू कोणाला मिळेल, कंझ्युमरला मिळेल. तर कंझ्युमर ला घेतलाय आपण, जसं आपण नॉर्मली, आता मी नॉर्मली हे रिटर्न केलं असतं फक्त हा पार्ट डिव मध्ये. ठीक आहे, तर डिव मध्ये केल्यापेक्षा व्हॉट आय एम डुईंग इज आय एम रॅपिंग इट अप इनसाइड दिस कंझ्युमर, आणि या कंझ्युमरला लागतो एक फंक्शन. ठीक आहे, आता इथे मी हा फंक्शन लिहिला. तुम्ही दुसरा फंक्शन पण येऊ शकतात, बट बेस्ट वे टू राईट अ फंक्शन ज्याला कॉल करायची गरज नाही, दॅट वुड बी एरो फंक्शन. मिनिमलिस्ट सिंटॅक्स आहे याचा. तर व्हॉट वी नीड इज पॅरेंथेसिस मध्ये एक व्हेरिएबल जो की ऍक्सेप्ट करेल व्हॅल्यू जी प्रोव्हायडरनी पास केलेली आहे. प्रोव्हायडरनी काय पास केली व्हॅल्यू, आयरन मॅन, तर ती कुठे येईल आता, एफ च्या इथे या सुपर हिरो नावाच्या व्हेरिएबल मध्ये, पॅरामीटर मध्ये. आणि तोच पॅरामीटर आपण इथे खाली युज केलेला आहे. अँड दॅट इज हाऊ यू यूज कॉन्टेक्स्ट API टू सेव्ह युअर ऍप्लिकेशन फ्रॉम प्रॉप ड्रिलिंग. ठीक आहे,
सो दिस इज इट अबाउट कॉन्टेक्स्ट एपीआय. आणि आता आपण हे क्लास कंपोनंट मध्ये केलेलं आहे. वी विल डू दिस सेम थिंग इन फंक्शनल कंपोनंट युझिंग हुक्स. तर अशा काही गोष्टी ज्या फक्त क्लास कंपोनंट मध्ये पहिले अवेलेबल होत्या फॉर युझिंग, त्या युझिंग हुक्स तुम्हाला फंक्शनल कंपोनंट मध्ये पण करायला मिळतात. सो दॅट इज द पॉवर ऑफ हुक. आणि इथे खूप सारे काय केलेले मे तिथे तेवढं करायची गरज नाही पडणार. पण ठीक आहे, आयडिया काय होता आपला की प्रॉप ड्रिलिंग आपल्याला करायची नव्हती. सो दॅट्स वाय वी यूज कॉन्टेक्स्ट एपीआय. सो आतापर्यंत आपण जे काही केलं आहे या एका तासामध्ये, हे सगळं तुम्हाला समजलंय की यू हॅव एनी डाऊट? If not, then I'll stop the recording.